रात्री गण्या घरात जखमी पडलेला. सावित्री त्याच्या जखमा साफ करते. तिच्या डोळ्यातून अश्रू थांबत नाहीत. मी काय करू? ती हळू आवाजात म्हणते. गण्या डोळे उघडतो. कोण होतं? ती शांत. कारण तिला माहीत आहे, सांगितलं तर तो काहीतरी वेडं करेल आणि संपेल. दुसऱ्या दिवशी गावात एक नवीन माणूस येतो. कॅमेरा, बॅग, साधा लूक. तो आहे रवी, पत्रकार. तो लोकांना विचारतो, इथं भाऊबद्दल काही प्रॉब्लेम आहे का? सगळे गप्प. कोणी काही बोलत नाही. रवी सावित्रीला पाहतो. तिच्या डोळ्यात काहीतरी वेगळं दिसतं. तो हळूच विचारतो, तुम्ही ठीक आहात ना? सावित्री थोडा वेळ शांत. मग म्हणते, इथं कोणीच ठीक नाही. हे वाक्य ऐकून रवीला कळतं, इथे काहीतरी मोठं दडलेलं आहे. रात्री सावित्री विचार करते, मी एकटी काही करू शकत नाही. पण जर सत्य बाहेर आलं. तिच्या डोळ्यात पुन्हा थोडी आशा दिसते. ती ठरवते, मी बोलणार. रात्री ती घराबाहेर पडते. ती रवीला भेटायला जाते. पण दूर कुठेतरी सावलीत रम्या उभा आहे. तो सगळं बघतोय आणि हळूच फोन काढतो. भाऊ, ती बोलायला निघाली आहे. फोनच्या दुसऱ्या बाजूला भाऊ फक्त एकच शब्द म्हणतो, थांबव. रात्रीचा गडद अंधार. तिचं प्रत्येक पाऊल जड, पण मन ठाम. दूर एक जुनं मंदिर दिसतं. तिथेच रवीने भेटायला सांगितलं आहे. वारा सुटलाय, पानांची सळसळ आणि भीतीचं ओझं. मंदिराच्या मागे रवी उभा आहे. हातात छोटा कॅमेरा, चेहऱ्यावर गंभीर भाव. तुम्ही आलात, तो हळू आवाजात म्हणतो. सावित्री आजूबाजूला बघते. कोणी पाहिलं नाही ना? नाही, पण आपल्याकडे वेळ कमी आहे. रवी म्हणतो. सावित्री थरथरत बोलायला लागते. तो भाऊ, तो लोकांना मदत करत नाही. तो त्यांचा वापर करतो. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. माझ्या नवऱ्याला मारलं, मला धमक्या दिल्या, माझं आयुष्य संपवलं. रवी शांतपणे सगळं रेकॉर्ड करतो. सावित्रीचा प्रत्येक शब्द, तिचं दुःख, तिचा राग, सगळं कॅमेऱ्यात कैद होतंय. रवी म्हणतो, हे बाहेर आलं तर सगळं बदलेल. अचानक दूर पावलांचा आवाज. सावित्री घाबरते. कोणीतरी येतंय. रवी कॅमेरा बंद करतो. पण उशीर झालेला असतो. अंधारातून 3-4 माणसं बाहेर येतात. रम्या पुढे येतो, हसत. खूप मोठं काम चाललंय इथे. सावित्री मागे सरकते. तुम्हाला काही कळत नाही, ती ओरडते. रवी पुढे येतो. हे सगळं मी रेकॉर्ड केलं आहे. तुम्ही काही करू शकत नाही. रम्या हसतो. रेकॉर्डिंग दाखव. क्षणात सगळं बदलतं. रम्याचे माणसं रवीवर तुटून पडतात. कॅमेरा खाली पडतो. आवाज धक्काबुक्की. सावित्रीची किंकाळी, थांबा, त्याला सोडा. एक माणूस सावित्रीचा हात पकडतो. ती झगडते, मला सोडा. रम्या तिच्याजवळ येतो. भाऊने सांगितलं होतं थांबवायला. तो तिच्या कानात हळू म्हणतो, आता तू थांबणार, कायमची. सावित्रीला जबरदस्तीने गाडीत बसवलं जातं. रवी जमिनीवर जखमी पडलेला. तो शेवटचा प्रयत्न करतो, सावित्री. पण गाडी वेगाने निघून जाते. एक मोठं फार्म हाऊस. अंधार, सन्नाटा. गाडी थांबते. सावित्रीला आत नेलं जातं आणि समोर बसलेला आहे भाऊ. भाऊ शांतपणे टाळ्या वाजवतो. वा वा सावित्री, तू तर खूप पुढे गेलीस. सावित्री रागाने, तू काहीही कर, मी घाबरणार नाही. भाऊ हसतो. घाबरणं अजून बाकी आहे. भाऊ इशारा करतो. टीव्ही चालू केला जातो. स्क्रीनवर दिसतं, गण्या पोलिसांच्या ताब्यात. सावित्री ओरडते, नाही. भाऊ शांतपणे, आज एक केस टाकली आहे, उद्या आयुष्यभर जेलमध्ये जाईल. सावित्री गुडघ्यावर बसते. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहतात. का का करता तुम्ही असं? मी काय केलंय? भाऊ तिच्या जवळ येतो. आता पण वेळ आहे. भाऊ तिच्या समोर हात पुढे करतो. माझं ऐक आणि सगळं ठीक होईल. सावित्री त्याच्या डोळ्यात बघते. तिचं आयुष्य, तिचा नवरा, तिचं अस्तित्व, सगळं एका निर्णयावर आहे. ती डोळे बंद करते आणि अंधार, पूर्ण शांतता. सावित्री अजूनही त्या खोलीत आहे. भाऊसमोर, त्याचा हात तिच्यासमोर पुढे.
तिच्या डोक्यात आवाज घुमतायत. तुझा नवरा, तुझं आयुष्य, माझं ऐक. तिचे डोळे बंद, अश्रू गालावरून वाहतायत आणि मग ती डोळे उघडते. ती हळूहळू उभी राहते. भाऊचा हात बाजूला करते आणि म्हणते, मी तुझ्यासमोर झुकणार नाही. क्षणभर सगळं थांबतं. रम्या आणि बाकीचे लोक थक्क होतात. भाऊचा चेहरा बदलतो. पहिल्यांदा त्याच्या डोळ्यात राग दिसतो. तुला माहीत आहे का तू काय करतेस? तो हळू पण भयानक आवाजात म्हणतो. सावित्री थांब. हो, मी सत्य निवडते. अचानक बाहेर गोंधळ होतो. गेटवर आवाज, पोलिसांचे सायरन. रम्या घाबरून, भाऊ, पोलीस. भाऊ दचकतो. काय? कसं? रवी परत येतो. दरवाजा उघडतो. आत येतो. रवी, जखमी पण जिवंत. त्याच्या हातात कॅमेरा आणि मागे पोलीस. खेळ संपला भाऊ. तो हसत म्हणतो. सत्य बाहेर येतं. रवी कॅमेरा दाखवतो. तुम्ही कॅमेरा तोडला, पण डेटा आधीच अपलोड झाला होता. भाऊ शांत होतो. पहिल्यांदा तो हरलेला दिसतो. पोलीस पुढे येतात. भाऊला अटक करतात. तो सावित्रीकडे बघतो. तू जिंकल्यास असं वाटतंय. सावित्री शांत, पण मी नाही. सत्य जिंकलं. गण्या हॉस्पिटलमध्ये. तो हळूहळू ठीक होतोय. सावित्री त्याच्या बाजूला बसलेली. गण्या तिचा हात पकडतो. माफ कर, मी तुझ्यासाठी काहीच करू शकलो नाही. सावित्री हलकसं हसते. आता करूया नव्याने सुरुवात. गाव बदलतं, पण यावेळी भाऊचे पोस्टर फाटलेले. लोक मोकळेपणाने बोलतायत. भीती कमी झाली आहे. सावित्री विहिरीजवळ उभी, पुन्हा घागर घेऊन, पण यावेळी तिच्या चेहऱ्यावर भीती नाही, आत्मविश्वास आहे. रवी तिच्याजवळ येतो. तुमच्यासारख्या लोकांमुळेच बदल होतो. सावित्री आकाशाकडे बघते. भीती संपली. आता आयुष्य सुरू झालं. तर मंडळी, कशी वाटली ही स्टोरी? स्टोरी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.